Hello students, in our chapter called Units and Measurement, okay? Last lecture ला आपण errors बद्दल बोललो, okay? Types of errors and how to minimize, okay? Or reduce the error. So I taught you different steps, okay? Now today we are going to do a next point called combination of errors, okay? आता हा जो combination of errors हा part आहे that is removed from your syllabus. ओके, तो तुमच्या सिलेबस मधनं रिमूव्ह केलाय. पण तरी मी तो का शिकवतोय, कारण तो जेई आणि सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट्स वाय वी आर लर्निंग इट. ओके, सो द नेक्स्ट हेडिंग इज कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. Okay, now if you remember, in last lecture I taught you 5 different steps, okay, to estimate the error. Estimate म्हणजे कॅल्क्युलेट कसं करायचं एरर. त्यातला लास्ट स्टेप होती पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर into 100, if you remember this. Okay, percentage error is equal to relative error into 100. Now हा जो relative error आहे ना, that is very important. Okay, now why that relative error is important? Because मी तुम्हाला लास्ट टाइम रिलेटिव्ह एरर काढायची एक वेगळी टेक्निक शिकवली. मीन व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मग रिलेटिव्ह एरर. ओके, आज मी तुम्हाला डिरेक्टली शिकवणार आहे रिलेटिव्ह एरर कसा काढायचा. ओके, एकदा रिलेटिव्ह आला की पर्सेंटेज लगेच येतो इंटू 100 करायचं. ओके, सपोज देर आर 3 different physical quantities. Okay, suppose the first physical quantity is A, second physical quantity is B, and third physical quantity is Z. Okay, so A, B and Z are the 3 physical quantities. Okay, and now when you are measuring these physical quantities, जेव्हा तुम्ही त्यांचे मेजरमेंट घेताय त्यांच्यामध्ये एरर आहे. ओके, द एरर इन मेजरमेंट ऑफ A is delta A. Error in measurement of B is delta B, and error in measurement of Z is delta Z. Okay, so it is confirmed that A, B and Z are physical quantities, and delta A, delta B and delta Z are their errors. हे त्यांच्यातले errors आहेत. ठीक आहे, एरर्स असल्यामुळे ते प्लस मायनस असेही दाखवतात, कारण एरर हा जास्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो. ओके, मग आता कॉम्बिनेशन ऑफ एरर्स म्हणजे काय रे? सो इफ यू नो फिजिकल क्वांटिटी अँड एरर, देन यू कॅन डिरेक्टली कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर. ओके, कसं बघा आता, त्यासाठी 3 स्टेप्स लक्षात ठेवायच्या. फर्स्ट फॉर्म्युला इज फॉर सम अँड डिफरन्स, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकता एरर इन सम अँड एरर इन डिफरन्स. सम अँड डिफरन्स. सम अँड डिफरन्स दोघांसाठी एकच फॉर्म्युला आहे. म्हणजे इकडे बघा, सपोज Z इज इक्वल टू A प्लस B असा फॉर्म्युला आहे. म्हणजे Z कुणावर डिपेंड आहे? A आणि B वर. ओके, किंवा मायनस, दोघांसाठी एकच फॉर्म्युला आहे. सो इफ Z इक्वल टू A प्लस B और A मायनस B, देन डेल्टा Z इज इक्वल टू डेल्टा A प्लस डेल्टा B. ओके, याचा अर्थ जर A मधला एरर डेल्टा A, B मधला एरर डेल्टा B आहे, तर Z मधला एरर किती येणार? डेल्टा A प्लस डेल्टा B. आता काही जण म्हणतील की सर इथे प्लस होतं तेव्हा तुम्ही प्लस केलं, इथे मायनस आहे. नाही, हा फॉर्म्युला दोघांसाठी आहे. सो वेदर फिजिकल क्वांटिटीज आर गेटिंग ऍडेड or physical quantities are getting subtracted, the error delta Z is always calculated like this. Delta Z equal to delta A plus delta B. Okay, आता रिलेटिव्ह एरर काढायचं आहे मला. बघा, रिलेटिव्ह एरर डेल्टा Z अपॉन Z. रिलेटिव्ह एरर काय असतो? डेल्टा Z अपॉन Z इज इक्वल टू डेल्टा A प्लस डेल्टा B अपॉन A प्लस B. ओके ना, डेल्टा झेडचा फॉर्म्युला टाकला Z, पण हा सम साठी झाला, डिफरन्स साठी फक्त इथं मायनस.
म्हणजे एरर्स हा नेहमी ऍडच होतो. नाहीतर जर एरर तुम्ही सबट्रॅक्ट केला तर तो कमी होईल, कमी नाही होत कधी एरर वाढायचे चान्सेस असतात. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह एरर फॉर सम अँड डिफरन्स. ओके, आणि जर मी पर्सेंटेज काढायला सांगितलं तर याला इंटू 100 करायचं. ओके, सो इफ यू मल्टिप्लाय दिस बाय 100 यू विल गेट पर्सेंटेज एरर ऑल्सो. सो हे झालं सम अँड डिफरन्स. सेकंड, multiplication and division. Multiplication and division. Okay, now what is the formula for multiplication and division? Okay, so z equal to a into b or z equal to a upon b. So either there is a multiplication or there is a division. डायरेक्टली तुम्ही डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. ओके, सी हे बघा, हा जो रिलेटिव्ह एरर आहे ना, हा आणि हा सेम नाहीये बरं का, नीट बघा. जर मल्टिप्लिकेशन असेल ए इंटू बी इज इक्वल टू झेड तर डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी करायचं. डिव्हिजन असेल तरी प्लसच करायचं. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. अँड थर्ड, powers. Z equal to a raised to b. If z equal to a raised to b, किंवा आपण जरा वेगळं काहीतरी करू, if z equal to a raised to p, anything, परत तुम्हाला b यातला वाटेल. ओके, then delta z upon z is equal to p into delta a upon a. ओके, सो जे काही पॉवरला असेल, व्हॉट एव्हर इज द पॉवर बिकम्स कोइफिशियंट. पॉवर बिकम्स कोइफिशियंट. ओके, सो हे जे तीन फॉर्म्युले आहेत, या तीन फॉर्म्युलाजला म्हणतात फॉर्म्युलाज ऑफ रिलेटिव्ह एरर. आणि पर्सेंटेज विचारला तर हे कॅल्क्युलेट करायचं आणि याला इंटू 100 करायचं, यू विल गेट पर्सेंटेज एरर. ओके, सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. त्यात तुम्हाला सम अँड डिफरन्सवर न्यूमरिकल्स नाहीये, न्यूमरिकल फक्त या दोघांवरच आहेत पुस्तकात. ओके, सम अँड डिफरन्सवर युजली न्यूमरिकल विचारतच नाही. ओके, विचारलं तर बघू आपण, पण मल्टिप्लिकेशन आणि पॉवर्सवरच खूप न्यूमरिकल्स असतात. ओके, सो दिस इज द पॉइंट कॉल्ड कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. ओके, आता आपण तुमच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल्स बघूया. ये काम करतो, I will keep those two formulas for some time. Okay, now I will take examples from unsolved. Okay, pay attention. Page 14, example 7th. Okay, listen, find the percentage error. Okay, in kinetic energy of a body having mass. ओके, आता नीट बघा कसं दिले रे मास, 60.0 प्लस मायनस 0.3, 60.0 प्लस मायनस 0.3 ग्राम असं दिले. ओके, याचा अर्थ दिस इज मास गिवन. बघा नीट बघा, मास m इक्वल टू 60 ग्राम आणि हा त्याच्यातला एरर म्हणजे डेल्टा m. डेल्टा m इक्वल टू 0.3 gram. Got it? Okay. Moving with a velocity दिली आहे 25.0 plus minus 0.1 सेंटीमीटर पर सेकंड. सो वेलोसिटी v किती आहे, 25 सेंटीमीटर पर सेकंड आणि त्याच्यातला एरर म्हणजे डेल्टा v इज 0.1 सेंटीमीटर पर सेकंड. कळलं कसं देतात? फाइंड द पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायचं आहे, पण कुणामधला काढायचं आहे? कायनेटिक एनर्जी मधला. ओके, नाउ लुक हियर. सोल्यूशन. द फर्स्ट स्टेप इज व्हेरी इझी अँड व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला असतो रे? हाफ mv². नाउ हाफ इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट मुळे कधी एरर येत नाही. मग एरर कुणामुळे येणार आहे? एम आणि व्ही मुळे.
ओके, आता फॉर्म्युला यूज करायचे. कुठला एरर विचारलाय? पर्सेंटेज एरर. म्हणजे अगोदर रिलेटिव्ह काढायला लागेल आणि त्याला इंटू 100. आपण डायरेक्ट करू. पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. ओके, आता इकडे बघा, हाफ कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे एरर नाही. एम आणि व्ही या दोघांमध्ये, मास आणि वेलॉसिटी मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन. सो आय विल यूज दिस फॉर्म्युला, ए इंटू बी. काय? डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी. तर मी हा रब करतो पार्ट. बघा, पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा व्ही अपॉन व्ही, आणि ह्याला इंटू 100 करायला लागेल, कारण पर्सेंटेज काढते ना. ठीक आहे. आता पण सर एम आणि व्ही मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, पण व्ही ला पॉवर आहे सर, व्ही स्क्वेअर आहे ना, मग पॉवरचा पण फॉर्म्युला वापरा. पॉवर मध्ये काय असतो? ए रेज टू पी इज पी. पी कोएफिशियंट होतं ना, म्हणजे इथं व्ही स्क्वेअर आहे ना, सो व्ही बिकम्स कोएफिशियंट. कळलं? दोन्ही एकदम वापरले, मल्टिप्लिकेशन पण वापरला, पॉवर पण वापरला. सॉल्व करा आता. व्हॉट इज डेल्टा एम? 0.3 अपॉन 60 प्लस 2 इंटू 0.1 अपॉन 25 इंटू 100. 100 ने मल्टीप्लाई करा. 30 अपॉन 60 प्लस 20 अपॉन 25. 100 इंटू 0.3, 100 इंटू 0.2 दोन्ही गेले. सो किती येणार आहे? एलसीएम ओके. सो एलसीएम 300 गेला, इथं 300 करायचं असेल इंटू 3, नाही इंटू 5, इथं पण इंटू 5 केला. इथं 300 करायचं असेल तर इंटू 12. ओके, बरोबर आहे. So 3.9 upon 3. So percentage error in kinetic energy is equal to 1.3%. So the answer comes 1.3%. Okay, समजलं? ही कॅल्क्युलेशन हा, दिस इज नॉट कॉम्प्लिकेटेड. हे कसं लिहायचं कळलं पाहिजे. हाफ कॉन्स्टंट, एम आणि व्ही मध्ये मल्टिप्लिकेशन, तो मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला, पण व्ही ची पॉवर, सो पॉवरचा फॉर्म्युला. ओके, ठीक आहे. सो दिस इज द न्यूमेरिकल फ्रॉम युअर बुक. ओके, पेज 40, एक्झाम्पल 7. ठीक आहे. आहेत असे अजून 2 आहेत, घेतो मी. ओके, बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम. पेज 15, example 12th. Page 15, example 12. Okay, now listen carefully. If the length of cylinder is, okay, length दिली आहे with radius आणि mass सगळं दिले. Calculate percentage error in density. करू आपण. लेंथला मी L लिहितो. So given L equals to 4 सेंटीमीटर, 4.00 म्हणजेच 4 सेंटीमीटर, आणि त्याच्यातला एरर दिलाय डेल्टा L 0.001 सेंटीमीटर. ओके, देन रेडियस इज गिवन 0.025, रेडियस 0.025 सेंटीमीटर, आणि त्याच्यातला पण एरर दिलाय डेल्टा आर. डेल्टा आर इज 0.001. ओके, मास दिलाय 6.25
6.25 ग्राम आणि डेल्टा एम दिलाय 0.01 ग्राम. ओके, इट्स अ सिलेंडर. आणि विचारलंय काय, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन द डेन्सिटी. सो पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. ओके, these things are given. Got it? सगळ्यात फर्स्ट स्टेप लक्ष द्या. फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम आहे बरं का. ओके, म्हणजेच मास अपॉन पाय आर स्क्वेअर एच. एच इज हाईट, पण हाईटला आपण एल लिहिलाय, त्यांनीच एल दिलाय म्हणून मी एल घेतला. ओके, सो पाय इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे. आता पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी म्हणजे रो. डेन्सिटी म्हणजे रो ना, इज इक्वल टू, आता नीट बघा, एम अपॉन, हे अपॉन आहे आणि हे मल्टिप्लिकेशन आहे, पण मल्टिप्लिकेशनचा आणि डिव्हिजनचा फॉर्म्युला सेम असतो. म्हणजे डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा आर अपॉन आर प्लस डेल्टा एल अपॉन एल, पण आरचा स्क्वेअर आहे म्हणजे पॉवरचा रूल. पॉवर बिकम्स कोएफिशियंट. आणि हा झाला रिलेटिव्ह एरर. आपल्याला पर्सेंटेज पाहिजे इंटू 100. ओके, कम ऑन, सबस्टिट्यूट. व्हॉट इज डेल्टा एम? 0.01 अपॉन 6.25 प्लस 2 इंटू 0.001 upon 0.025 plus 0.001 upon 4 into 100. Okay, come on, multiply. 100 ni multiply केलं तर 1 upon 6.25 plus 0.2 upon 0.025 plus 0.1 upon 4. 1 upon 6.25 plus 2 upon 0.25 plus 0.1 upon 4. ओके, ठीक आहे. सो या तिघांचा एलसीएम काढा. ओके, गेट द एलसीएम अँड गेट द फायनल आन्सर. ठीक आहे. ओके, तो कॅल्क्युलेशनचा पार्ट तो तुम्ही करू शकता, किंवा मी तुम्हाला शिकवलं रेसिप्रोकल. इथं वन करा, इथं वन करा, रेसिप्रोकल घ्या आणि मग सॉल्व करा. ठीक आहे. ओके, आता मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतो. द आन्सर कम्स 8.185%. ओके, कॅल्क्युलेशन महत्वाचे नाही, तुम्हाला हे कळलं पाहिजे हे कसं लिहिलं. एम आर आणि एल मध्ये काय मल्टिप्लिकेशन, एम आणि आर एल मध्ये काय डिव्हिजन, पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा फॉर्म्युला सेम असतो. सो आय ऍडेड देम आणि त्याला कोएफिशियंट बनवलं. ठीक आहे. ओके, फाईन. सो दिस वॉज आवर second problem from your textbook. Okay. Finish the calculation, you will get answer. Okay. There's one more problem. Okay, pay attention. 14th problem. Same page 15, problem number 14. बघा काय, in the formula of a physical quantity, formula दिलाय तुम्हाला, काय दिलाय बघा, x equal to a raised to 4 b raised to 3 upon a raised to 4 b raised to 3 upon c raised to 1 by 3 d raised to 1 by 2. This is the formula. Okay, पुढे काय सांगितलंय, इफ द पर्सेंटेज एरर इन ए चा पर्सेंटेज एरर दिलाय, सगळ्यांचं दिलंय. ए चा पर्सेंटेज एरर म्हणजे काय रे, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100.
डेल्टा बी अपॉन बी इंटू 100, डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 आणि डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. चौघांचा पर्सेंटेज एरर दिलाय. किती दिलाय? 2, 3, 3, 4. 2%, 2%, 3%, 3%, 4%. ओके, बघा त्यांनी देताना असं नाही दिलं, मी लिहिलं असं. ए मधला एरर आहे म्हणजे डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 ना. ओके, आणि तो फॉर्म्युला आहे. आणि विचारलंय फाइंड द पर्सेंटेज एरर इन एक्स. सिंपल आहे बघा. ओके, सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला दिलाय त्यांनी. पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन ए, पण त्याची पॉवर 4 आहे, प्लस 3 इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस 1/3 इंटू डेल्टा सी अपॉन सी प्लस 1/2 इंटू डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. पर्सेंटेज ना. ओके, चला 100 आतमध्ये घ्या. 4 इंटू डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 प्लस 3 इंटू डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 प्लस 1/3 इंटू डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 प्लस हाफ इंटू डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. ओके, ठीक आहे. आता तुम्ही आन्सर सगळे ऍड का केले? कारण ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे, सो ऍडच होणार. चला, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 इज 2%. सो 4 इंटू 2% प्लस 3 into 3% plus 1/3 into 3% plus 1/2 into 4%. 2 2s are 4, 3 3 cancel. So 8% plus 9% plus 1% plus 2%. So काय येणार रे? 9 plus 1 10, 10 plus 8 18, 18 plus 2 20. So the answer comes 20%. So the percentage error in X is 20%. कळलं? मी तुम्हाला डिटेल मध्ये लिहून सांगितलंय, नाहीतर मी डायरेक्ट केलं असतं. हे ओरली पण जमतं. ओके, पण हे तुम्हाला लक्षात राहावं किंवा कळावं म्हणून मी शिकवतोय तुम्हाला. ठीक आहे. सो हिअर वी फिनिश्ड विथ 3 प्रॉब्लेम्स. हे तिन्ही मी अनसॉल्व घेतले. सॉल्व मध्ये पण 2 प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही बघून घ्या. ओके, what I am trying to tell you is that this is very important point. या चॅप्टरचा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके, पण आता सिलेबस मधनं काढून टाकलाय, पण त्यांनी सांगितलंय सिलेबस मधनं जरी काढला असेल तरी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत, म्हणून मी ते शिकवलंय. ओके, सो वी फिनिश 3 न्यूमेरिकल्स. ओके, अँड द कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. 2 सॉल्व एक्झाम्पल आहे, ते तुम्ही बघून घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नाव the next lecture will be the last lecture of this chapter. Okay, आणि त्यात मी शिकवणार आहे ऑर्डर आणि सिग्निफिकंट फिगर. तो पार्ट परीक्षेला पण आहे आणि सिलेबस मध्ये पण आहे. ओके, सो दिस पार्ट फक्त न्यूमेरिकल साठी करून ठेवा, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला हे गरजेचे आहे. ठीक आहे. सो फॉर टुडे वी विल स्टॉप हियर. थँक्यू.